हिंदू औरतों के तरफ किस तरीके से अन्याय होता है, कैसे उन्हें बातों बातों में फंसा के धर्मांतरण के लिए मुस्लिम समाज मजबूर करता है। बार बार मुझे ये कहती थी कि अगर आप मुस्लिम धर्म अपना लेंगी तो आपको पैसे भी अच्छे मिलेंगे, आपकी जो लाइफ बिखरी हुई है वो अच्छी हो जाएगी। और उसके लिए उसने मुझे रास्ता भी सुझाया था कि मैं सुपरवाइजर्स के साथ रहकर शारीरिक संबंध बनाकर दुबई चली जाऊं। उसके बाद वो मुझे अपने शेख समाज के साथ, जो कि कांटेक्ट में है, उनके साथ में मेरी शादी करवा के और अच्छी जिंदगी जिसमें मुझे पैसा, गाड़ी, सोना सब कुछ मिले। नाशिकच्या TCS मधील कॉर्पोरेट जिहादची शाई अजून वाळलीही नसताना आता पुण्यातील विप्रो कंपनीत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार घडल्याचं समोर आले। हिंदू महिला कर्मचाऱ्याचा धार्मिक छळ, तिच्यावर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव आणि नकार दिला म्हणून थेट नोकरीवरून हकललं। होय, हा खळबळजनक आरोप एका पत्रकार परिषदेतून स्वतः पीडित महिलेने पुढे येऊन केलाय। तिला काय आमिष दाखवली गेली तर हिंदू धर्म सोड, जीवनशैली सुधारेल, सामाजिक प्रतिष्ठा वाढेल आणि परदेशात जाण्याच्या संधी मिळतील। एका मुस्लिम युवकाशी संबंध ठेवण्यासाठीही तिच्यावर दबाव आणला गेला। म्हणजे ऑफिसमध्ये कामाच्या नावाखाली नेमकं चाललंय काय? कॉर्पोरेट संस्कृतीच्या नावाखाली हा कोणता अजेंडा राबवला जातोय? पुण्याच्या प्रकरणात नेमकं काय घडलं जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी ओमकार मुळे, कॅमेरावर आहेत जयेश पाटील। मेरे साथ अन्याय हुआ है और इस अन्याय के खिलाफ मैं आवाज उठाना चाहती हूँ। और क्योंकि मेरा इलीगल टर्मिनेशन है, मैं एकदम कोर्ट में बोलने वाली हूँ, ये इलीगल टर्मिनेशन है बेसिस कि आई डिड नॉट, मैंने वो एक्सेप्ट नहीं किया जो शाहीना रफीक मुझसे करवाना चाहती थी। फरवरी 2025 में भी जो मास ले ऑफ हुआ था उसमें भी मुझे बहुत सारे ट्रेनिंग एम्प्लॉयज ने कनेक्ट किया था कि रीता हमारी जॉब बचा लो, क्योंकि हमें फोर्सफुली रिमूव किया जा रहा है। और अगर आपको चाहिए तो प्लीज डेटा निकालिए ना सर, मैं झूठ बोल सकती हूँ, आप डेटा निकालिए कितनी हिंदू औरतें बाहर निकाली जाती हैं और कितनी मुस्लिम औरतों को रखा जाता है, बाहर निकाला जाता है। विप्रो टेक्नॉलॉजीच्या एका माजी महिला कर्मचाऱ्याने दावा केलाय की त्यांना सतत धार्मिक छळ, इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव, कार्यस्थळी भेदभाव आणि अखेरीस नोकरीचा राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले। हे सर्व त्यांनी एका सहकार्याच्या कथित वर्तनामुळे घडल्याचा आरोप केलाय। सदर प्रकरणी हिंजवडी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे। तसेच कंपनीला कायदेशीर नोटीस बजावून नोकरीत पुनर्नियुक्ती, नुकसान भरपाई आणि संबंधितांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। एका सहकार्याने वारंवार पीडित महिलेच्या धार्मिक श्रद्धा आणि वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला। तिचा दावा आहे की तिला इस्लाम धर्म स्वीकारण्यास आणि एका मुस्लिम युवकासोबत संबंध प्रस्थापित करण्यास प्रवृत्त करण्यात आलं। हिंदू धर्म सोडल्यास जीवनशैली सुधारेल, सामाजिक प्रतिष्ठा वाढेल आणि परदेशात स्थायिक होण्याच्या अधिक संधी मिळतील, असंही तिला वारंवार सांगितलं जात होतं। महिलेच्या आरोपानुसार हा हस्तक्षेप केवळ कार्यालयीन व्यवहारांपुरता मर्यादित नव्हता, तर तिच्या वैयक्तिक निवडी आणि धार्मिक ओळखीतही सातत्याने ढवळाढवळ केली जात होती। अखेरीस तिने या व्यक्तीसोबतचा सर्व संवाद केवळ कार्यालयीन कामापुरताच मर्यादित केल्याचं तिने सांगितलं। अशी माहिती आहे की पीडित महिलेने या सर्व घडलेल्या घटनांची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली होती आणि कंपनीच्या अंतर्गत तक्रार निवारण यंत्रणेकडे हस्तक्षेपाची मागणी सुद्धा केली होती। मात्र तिच्या म्हणण्यानुसार तिच्या तक्रारीवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही। TCSच्या नाशिक प्रकरणाशी साधर्म्य दर्शवत तिने असा आरोप केलाय की संबंधित सहकाऱ्यांविरुद्ध कोणतीही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आलेली नाही। चौकशी प्रक्रियेत सहभागी काही अधिकाऱ्यांनी पक्षपाती भूमिका घेतल्याचाही पीडित महिलेने आरोप केलाय। पुरावे सादर करूनही आणि अधिकृत मार्गाने वारंवार तक्रारी करूनही तिच्या बाजूला योग्य न्याय मिळाला नाही, असा तिचा दावा आहे। या आरोपांमुळे धार्मिक भेदभाव आणि कार्यस्थळी होणाऱ्या छळाच्या तक्रारी हाताळण्यात कॉर्पोरेट तक्रार निवारण यंत्रणा किती प्रभावी आहे याबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले। महिलेने केलेल्या सर्व गंभीर आरोपांपैकी एक म्हणजे तिला नोकरीचा राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आलं। तिच्या म्हणण्यानुसार ऑगस्ट 2025 मध्ये कंपनीच्या प्रतिनिधींची तिला मायक्रोसॉफ्ट टीम्सवरील बैठकीसाठी बोलवलं होतं। त्या बैठकीदरम्यान तिच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोप तिने केलाय। तिचा दावा आहे की हा राजीनामा स्वेच्छेने दिलेला नसून तिच्या संमतीशिवाय आणि दबावाखाली घेतला गेलाय। तसेच नियंत्रण लागू करण्यापूर्वी स्वतःची बाजू मांडण्याची योग्य संधीही तिला देण्यात आली नाही, असं तिचं म्हणणं आहे।
महिलेचे वकील ॲडव्होकेट विवेक भोसले यांनी असा आरोप केलाय की संबंधित राजीनामा दबावाखाली आणि कायदेशीर प्रक्रियेचं उल्लंघन करून घेतला गेलाय. त्यांच्या म्हणण्यानुसार विप्रोला पाठवण्यात आलेल्या कायदेशीर नोटीसमध्ये राजीनामा मागे घेणे, सेवेत सातत्य राखून कर्मचाऱ्याची पुनर्नियुक्ती करणे आणि मानसिक त्रास, भावनिक वेदना तसेच प्रतिष्ठेला झालेल्या कथित नुकसानीबद्दल 50 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय संबंधित व्यक्तींविरुद्ध कारवाई आणि औपचारिक माफीचीही मागणी करण्यात आली आहे. कंपनीने 15 दिवसांच्या आत समाधानकारक उत्तर न दिल्यास दिवाणी, फौजदारी आणि कामगार न्यायालयात दाद मागण्यात येईल असा इशाराही नोटीसमध्ये देण्यात आलाय. यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.